हं. आत्ताच एक बातमी कळली. तिसऱ्या साक्षीदाराची साक्ष, कबुली जबाब हे सगळं मुंबईच्या बाहेर घ्यावं असं वरिष्ठांचं मत आहे. तसं जर असेल तर ते जास्त सुरक्षित होईल सर. कारण डॉनची सगळी माणसं मुंबईतच पसरलेली आहेत. शिवाय याआधीच आपण 2 साक्षीदार गमावले आहेत. हं. तुमच्याप्रमाणे त्यांचंही हेच मत आहे. पण मला हे संयुक्तिक आणि सुरक्षित वाटत नाही. अगदी वेगळ्या आणि अपरिचित जागी जाऊन संरक्षणाचं काम आपल्यालाच करावं लागणार आहे. परिचित भूमीवर युद्ध करणं सोपं, पण अपरिचित जागी एखादा छोटासा हल्ला परतवणं सुद्धा फार कठीण असतं. ही असल्या प्रकारची प्रकरणं हाताळायची मुंबईत आपल्याला सवय आहे. कारण आपल्याला नक्की माहिती असतं की आपण कशाच्या विरुद्ध काम करतोय. हं, सगळं अवघड आहे. बट वी हॅव टू फेस इट. हा. याला म्हणतात ऍग्रीमेंट. ऍग्रीमेंट वाचल्यावर 10 लोकांनी विचारायला पाहिजे, काय हो अनिल, तुमचा वकील कोण आहे? विचारतातच. विचारलं पाहिजे ठीक आहे काय? ठीक आहे ठीक आहे. हे बघ अनिल, हा. आता मी एक काम करतो, हे ऍग्रीमेंट मी घेऊन जातो हा. आणि उद्या सकाळी स्टॅम्प पेपर टाईप करतो आणि दुपारी तुझ्या ऑफिसमध्ये सहीसाठी आणतो. ओके? थँक्यू व्हेरी मच यार. कोर्ट संपल्यानंतर सुद्धा तू माझ्यासाठी एवढा वेळ थांबलास. अरे छोडो यार, अरे दोस्ती किस चीज का नाम है. बरं अनिल, हं. घरची आघाडी काय म्हणते? ओके आहे ना? हा? खरं सांगू, जाम वैतागलोय मी. प्रिया तशी चांगली मुलगी आहे रे, पण या लग्नापासून सॉलिड घसरणीला लागलोय मी. पैशाच्या दृष्टीने पण आणि मानसिक दृष्टीने पण. बापूराव परत सोडून गेले. ते पुन्हा परत येतील असं मला वाटत नाहीये. ही सगळी आयुष्य जगण्याची पद्धतीच मी गमावून बसलोय. ही खाण्याची वागण्याची पद्धतीच मला मानवत नाहीये. एवढं मोठं हाऊसिंग कॉम्प्लेक्सचं कॉन्ट्रॅक्ट एका फडतूस हनीमून पायी मी गमावून बसलोय. केवढा मोठा फटका. तुला सांगतोय, लग्न मला संपवून टाकणार आहे. असं कसं म्हणतोस? असं म्हणू नकोस, असं म्हणू नकोस. हे बघ, लग्नानंतर प्रत्येकाच्या आयुष्यात बदल हे घडतातच. थोडीशी ऍडजस्टमेंट तू सुद्धा करायला पाहिजे. म्हणजे मी नेमकं काय करायचं अविनाश? दोन्ही बाजूने 4-4 पावलं चाललं तरच मध्ये कुठेतरी गाठ पडेल ना. या. चहा. हं? अनिल, मी माझ्या माहेरी जाते. थेट दारवाडला. तुम्ही तिकडे येऊ नका. मी परत कधी येईल ते मलाही माहित नाही. कदाचित कधीही नाही. नको असलेल्या गाठी बांधण्यात तरी काय अर्थ आहे? दोघांनी 100% दुःखी राहण्यापेक्षा एकानं तरी सुखी राहण्यात 50% फायदा आहे, नाही का? हे तुम्हाला पटावं म्हणून टक्क्यांच्या हिशोबात सांगते. मला विसरालच. प्रिया. अगेन फ्री बर्ड. बापूराव, तुम्ही आता येऊ शकता. आता आपण पूर्वीच आयुष्य जगू शकतो. स्वातंत्र्याचा विजय असो. हे बघ कृष्णा, तू रडू नको. काय घडलं ते मला सांगता खरं. अण्णा, मला असं वाटत होतं की प्रत्येक पुरुषाला लग्नाचं बंधन पहिल्यांदा तापदायक वाटत असते. त्यामुळे अनिल तसं वागतंय. पण तसं नव्हतं. परवा ते त्यांच्या मित्राशी बोलताना मी माझ्या कानाने ऐकलं. ते या लग्नामुळे सुखी नाहीत. त्यांना घटस्फोट घेऊन मुक्त व्हायचं असते. काय सांगतेस? नाही, ते असं करू शकणार नाही. हे लग्न त्यांनी स्वतः पुढाकार घेतला म्हणून झालेलं आहे. मी उलट त्यांना परत एकदा विचार करण्याचा सल्ला दिला होता. हौदू, पण त्यांनी पुढाकार घेतलं तेव्हा ते शुद्धीत नव्हतं, प्यालेलं होतं. छे छे छे, मला नाही पटत. अगं, हा माणूस बिअरला सुद्धा शिवत नाही. पण ते दिवशी त्यांच्या मित्रांनी त्यांना पाजलेलं होतं. त्यांच्या नकळत. तरी पण कृष्णा, घटस्फोट हा काही पर्याय होऊ शकत नाही.
एखाद्या मुलीचं आयुष्य म्हणजे रस्त्यावर पडलेली गोष्ट आहे का? की नशेत होतो म्हणून लग्न केलं आणि काही दिवसाच्या संसारानंतर सोडून दिलं? हा स्वतःला समजतो तरी कोण? माझी मुलगी मला जड झाली नव्हती, मला ती नको होती म्हणून मी तिचं लग्न केलं नाही. कृष्णा बेटा, तू काही काळजी करू नको. तू बघ आता मी काय करतो. या उपट सुंबाला असा धडा शिकवतो की आयुष्यात दुसऱ्याच्या लग्नाला सुद्धा जाणार नाही. हट. मला तर पूर्णपणे स्वतंत्र झाल्यासारखं वाटतंय. फ्री बर्ड. राजा, प्रकरण अतिशय गंभीर आहे. आज तुला मोकळ मोकळ वाटतंय, पण तुला सांगतो, आपली काळजी घेतली जाण्याचीही आपल्याला सवय लागलेली असते. काही दिवसांनी तुला एकटं वाटायला लागेल आणि आपल्या आयुष्यातला सगळ्यात दुःखाचा दिवस, दुःखाचा क्षण म्हणजे एकटेपणा. नाही, आणि तुला सांगतो, एकदा लग्नाच्या बेडीत अडकलेला माणूस त्याच्या आयुष्यात कधीही त्याच्यातून सुटू शकत नाही. माझा चॅलेंज आहे, एक ना एक दिवस तुला प्रियाची उणीव भासेल. तेवढं सोडून बोल रे. आता मी सरळ बापूरावांच्या घरी जाणार आणि त्यांना परत घेऊन येणार. मग पुन्हा पूर्वीसारखं आयुष्य, संगीत गायन या सकट मधलं सगळं प्रकरण मी विसरून जाणार. कायमचं. जाओ नाही म्हणता हे. वेल, हाव यू? कसा आहेस मित्रा? मित्रा, तुम्हा गोड बोल्या पोलीस खात्याच्या नादाला मी लागायलाच नको होतं. का? काही त्रास होतोय का तुला? मला माझं घर सोडून इथं कशाला ठेवलंय? तुझा हा छोटासा जीव आहे ना, तो तुझ्या प्रेमळ बॉस पासून वाचवण्यासाठी. माझ्या मनात नसलं तरी मला तुला त्याच्यापासून वाचवलंच पाहिजे. आमचं कर्तव्यच आहे ते. तर त्या दोघांना नाही का तुम्ही वाचवलात? तुमचं कर्तव्यच होतं. कमिशनर साहेब, सगळाच खेळ खलास व्हायचा टाइम आलाय. मी तुम्हाला सांगतो, बॉस तुमच्यापेक्षा हुशार आहे. हे सगळे पारेकरी ठेवलेत ना, याच्या पाचपट जरी खाकीदारी तुम्ही ठेवलेत ना, तरी तो मला संपवल्याशिवाय राहणार नाही. मलाही तुला वाचवण्यात इंटरेस्ट नाहीये, पण ज्याला तू माझ्यापेक्षा हुशार म्हणतोयस ना, त्याला जगासमोर आणायचंय मला. त्याला टांगलेला पाहण्याची फार फार तीव्र इच्छा आहे माझी. आणि माझ्यावर विश्वास ठेव, निदान त्यासाठी तरी मी तुला वाचवीन. प्राणपणाला लावून वाच. साहेब, तुम्ही मालकीण बाईला परत घेऊन या. बापूराव, हे तुम्ही सांगताय? हो साहेब, मीच बोलतोय. कारण मला तुमची अवस्था पाहत नाही. आतापर्यंत या गोष्टीला मी विरोध करत होतो, पण ती माझी चूक होती हे माझ्या लक्षात आलंय. तुम्ही त्यांच्याशिवाय नाही राहू शकत साहेब, कारण तुम्ही त्यांच्या प्रेमात पडले. साहेब, तुम्ही बाईसाहेबांना घेऊन या. बापूराव, तिला आणल्यानंतर तुम्ही तर सोडून जाणार नाही ना? नाही साहेब, हा महासर्पोद्धारांचा शब्द आहे. नाही बापूराव, ती परत येईल की नाही मला सांगता येणार नाही. माझ्या या अशा वागण्यानं ते तितकंसं सोपं राहिलेलं नाहीये बापूराव. ती धारवाडला गेल्यानंतर मी तिची चौकशी करायला पाहिजे होती, पण नाही केली. मी स्वतःमध्येच गुरफटून गेलो होतो. साहेब, तेव्हा जे केलं नाहीत ना, ते आता करा. अजूनही वेळ गेलेली नाही. साहेब, खरं सांगू का, त्यांना सुद्धा तुमची ओढ वाटत असणार. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही आत्ताच्या आत्ता धारवाडला जा आणि त्यांना घेऊन या. मी मिस्टर सॅम. ओ, तुमची रूम कालच रिझर्व केली आहे. साइन प्लीज. नमस्ते साहेब. नो थँक्यू. आमच्या गावामध्ये पहिल्यांदाच साहेब गाव बघायला
प्रवासी प्रवासीच असणार साहेब, एकदम गॅरंटी बघा. कारण इथं धंद्याला कुणी येत नाही बघा साहेब. इथलं धंदा म्हणजे एकदम वांदा बघा साहेब, एकदम. हा प्लीज सर. तुमच्या केसांचं स्टाईल एकदम झकास बघा. ते कोणतं स्टाईल म्हणायचं ते? हे समोरच्या कोर्टामध्ये खटलं चालू असतं, त्याच्यासाठी आलं काय ते? तू तुझा चंबू बंद ठेवलास तर तुला जास्त टिप मिळेल, कळलं? सॉरी सर, एकदम बंद. चंबू. या साहेब. सर ते काही लागलं बिगलं ना तर नमस्ते साहब. नमस्ते. आइए जी. आमच्या गावामध्ये पहिल्या टायमाला आलं काय ते? हं? हा. प्रवासीच असणार, गाव बघायला आल्या नू. हं. हा. नाही हे बायकोला पाहायला आलो. हा? नाही म्हणजे बायको इथे आली आहे माहेरी, तिला परत न्यायला आलो. अय्यो मागे बरोबर जी. मी आता बोलतोय त्यातील प्रत्येक शब्द न शब्द नीट लक्षात ठेवा. मी स्वतः जातीनं साक्षीदाराला घेऊन येणार आहे. आधी एक डमी गाडी येईल, त्यानंतर मागे साक्षीदार असलेली पोलीस व्हॅन येईल. पण एक गोष्ट सगळे पाळतील, ती म्हणजे जोपर्यंत साक्षीदार या भागात आहे तोपर्यंत एकही खाकी वर्दी आपली जागा सोडणार नाही. आपली दिशाभूल केली जाण्याची शक्यता आहे. आपलं लक्ष दुसरीकडे जावं अशी व्यवस्था केली जाईल. आपण अत्यंत सावध आणि दक्ष राहायला हवं. हीच माझी आत्ताची ऑर्डर आहे. बेस्ट ऑफ लक. हॅलो, कोण अण्णा काय? हा मी बोलतोय. हो अनिल. नाही नाही मुंबईहून नाही, मी इथूनच बोलतोय, धारवाड मधूनच. हे बघा प्लीज फोन ठेवू नका, प्लीज फोन ठेवू नका. अहो मला प्रियाला भेटायचंय, मला तिच्याशी बोलायचंय. अहो पण माझं ऐकून तर घ्या. हे बघा तुम्ही जर माझी प्रियाशी भेट होऊ दिली नाहीत ना तर मी मरेन. नाही नाही पोकळ धमकी नाही आहे, जीव जाऊन मरेन.
हो, गळ्याला फास लावून मी आत्महत्या करेन. मग तुम्हीच पकडले जाल. कारण मरण्यापूर्वी मी चिठी लिहून ठेवीन, सासरेवासाला कंटाळून आत्महत्या. याक्क त्याचाच फोन. अण्णा मी प्लीज बोलू त्यांच्याशी. नानू मात्र तरी आवलू हत्तीरा. काही गरज नाही. आज तुझा जाहीर कार्यक्रम आहे ना, आणि थिएटरवर हाऊसफुलचा बोर्ड लागलाय. हो. त्याच्याशी बोलून तुझा मूड जाईल आणि कार्यक्रमचा फाजा उडेल. अण्णा पण ते तू लवकर तयार हो. काय बोलायचं तर मी बोलतो त्याच्याशी. हे पा, तुम्हाला जर आत्महत्या करायची असेल तर कोर्टाच्या समोर एक भली मोठी बिल्डिंग आहे या गावातली. तिच्या अगदी वरच्या मजल्यावर जाऊन खाली उडी टाका. हा, पस्तावणार, पस्तावणार. म्हातारडे जाम पस्तावणार. आणि म्हातारड्यावर प्रियाही पस्तावणार. आणि प्रिया पस्तावली की मी मी माझ्या हातात मरण्याशिवाय दुसरं काय राहिलंय? आयुष्यात काय अर्थ नाही उरलाय. मेल्यानं होत आहे रे, आधी मेलेची पाहिजे, आधी मेलेची पाहिजे.